सण आयलाय गो नारली पुनवेचा, मनी आनंद मावेना कोल्याच्या दुनियेचा. श्रावण म्हणजे उत्सवाचा महिना आणि श्रावणातली पौर्णिमा म्हणजे एक खास दिवस. कारण याच दिवशी दोन महत्त्वाचे सण येतात, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. हे दोन गोड सण एकाच दिवशी म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग. ठीक असं जसं मऊसूत नारळ आणि त्यात गोड गोड गुळाचा गोडवा, अर्थात ओल्या नारळाच्या करंज्या. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीच्या स्वर्गीय आनंद देणाऱ्या ओल्या नारळाच्या करंज्या. ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 नारळ, अर्धी वाटी गूळ, 2 चमचे वेलची पूड, 1 लहान वाटी तूप, 1 वाटी मैदा, 1 कप दूध, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम नारळ खिसून घ्या. यानंतर तापलेल्या पॅनमध्ये खिसलेला नारळ घाला. मग त्यात कुटलेला गूळ घाला. हिरवी वेलची पूड घाला आणि हे सारण भाजत रहा. गूळ वितळेपर्यंत सारण असंच भाजत रहा. गूळ वितळला की सारणाचा गोळा तयार होईल. मग समजा की सारण तयार झालं. आता सारणावर 2 चमचे साजूक तूप सोडा आणि गॅस बंद करून सारण गार होऊ द्या. आता तयार करून घेऊया साठा. त्यासाठी एका प्लेटमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्या आणि त्यात 1 चमचा साजूक तूप सोडून हे मिश्रण हाताने चांगलं फेसून घ्या. फेसून फेसून याची मऊसूद पेस्ट तयार करा. यानंतर मैदा घ्या आणि त्यात गरम तुपाचं मोहन घाला. आणि थोडं थोडं दूध घालून या मैद्याची कणिक मळून घ्या. मळलेल्या या मैद्याच्या कणकेचे 4 मोठे पेढे तयार करा आणि 4 मोठ्या चपात्या लाटून घ्या.
आता एक चपाती घेऊन त्यावर प्रथम तूप लावा आणि नंतर कॉर्नफ्लॉवरची आपण तयार केलेली पेस्ट लावून घ्या. मग याच्यावर दुसरी चपाती ठेवा. या दुसऱ्या चपातीवर पण पहिलं तूप आणि नंतर साठा लावा. अशा प्रकारे चारही चपात्याचे थर लावून त्यावर तूप आणि साठा लावून घ्या. मग या चपातीचे अशा प्रकारे रोल करून घ्या. आणि याचे लहान लहान पेढे कापून घ्या. या प्रक्रियेमुळे करंज्यांना 4 पदर येतील आणि करंज्या छान खरपूस होतील. आता या पेढ्याची लाटी लाटून घ्या आणि त्यात गुळ खोबऱ्याचं सारण भरा आणि अशा प्रकारे करंजी तयार करून घ्या. यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा व मंद आचेवर या करंज्या तळून घ्या. लक्षात ठेवा की ओल्या नारळाच्या करंज्या भरल्या भरल्या लगेच तळून घ्याव्यात. जास्त वेळ तयार करून ठेवलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या तेलात सुटण्याची शक्यता असते. याशिवाय करंज्या तळण्यासाठी कधीही तेल जास्त तापवू नये, नाहीतर करंज्या करपण्याचीही शक्यता असते. आता छान सोनेरी रंगावर ओल्या नारळाच्या या करंज्या तळून घ्या. तयार झाल्या पारंपरिक पद्धतीच्या दैवी चव असलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या. यंदाच्या या 2 गोड सणांना आपलं तोंड गोड करा ओल्या नारळाच्या करंज्यांनी.